मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज तो अपने मालिका ने रुला दिया. खरंच आज रडायला आलं बरं का प्रेक्षकांनो. आज सुरुवातीलाच आपण बघतोय सुमन म्हणते मधुभाऊंना, म्हणजे अपघाताच्या रात्रीच तुम्हाला सायली सापडली होती आमची तन्वी. त्यावर मधुभाऊ म्हणतात हो. चैतन्य म्हणतो आणखीन कुठला पुरावा हवाय तुम्हाला अजून. त्यावर आता प्रतिमा त्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात मला तर आता यातल्या कुठल्याच पुराव्याची गरज नाहीये. असं म्हणून आता त्या सायलीकडे बघतात, खूप वेळ बघतात आणि पटकन जाऊन तिला जवळ घेतात. प्रतिमा त्या सायली जवळ जाऊन म्हणतात माझं मन मला नेहमी सांगत आलंय तूच तूच माझी लेक आहेस. आणि बघ बघ आज ते खरं ठरलं. प्रतिमा त्या सायलीच्या गालावून हात फिरवतात, तिच्या अंगावून हात फिरवतात, खूप रडतात. प्रेक्षकांनो, सगळ्यात बेस्ट आणि मेमोरेबल असा सीन आहे. आज तर त्यांनी सगळ्यांचे सीन अप्रतिम घेतलेत. खरंच अंगावर काटा आलाय प्रेक्षकांनो. आतापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट फायनली झाली आहे. सायली हीच खरी तन्वी आहे हे ह्या कुटुंबाला कळलंय प्रेक्षकांनो. त्यांचं लेकरू त्यांना परत मिळालंय. प्रतिमा त्या खूप पापे घेतात सायलीचे, खूप वेळ तिला बिलगतात आणि म्हणत असतात माझं बाळ मला परत मिळालंय. मधुभाऊंना त्यांच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं प्रेक्षकांनो. सगळेच खुश आहेत आज, सुभेदार किल्लेदार सगळे. प्रतिमा त्याने सायलीने सगळ्याच कलाकारांनी काय ॲक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो. कळत नकळत हा एपिसोड बघताना ना तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी येणारच. सिरियसली मंडळी, आजचा हा एपिसोड टी व्हीवर बघायला अजिबात चुकवू नका. सगळेजण सायली प्रतिमात्याकडे भाऊक होऊन बघत असतात, पण अजूनही कुठेतरी रविराजांच्या मनात एक भीती असते. अस्मिता म्हणते तुम्ही दोघी जणी एवढ्या सारख्या आहात, हा योगायोग नव्हता तर, म्हणजे तुम्ही सख्या मायलेकी आहात. विमल म्हणते खरंय, आईला झाकायचं आणि लेकीला काढायचं अशी जोडी आहे या मायलेकीची. सगळेजण रडत असतात तिथे बसलेले बरं का प्रेक्षकांनो. पूर्णाजी तर एवढ्या भाऊक होतात की त्यांना सुरुवातीला शब्दच फुटत नाही. अप्रतिम प्रेक्षकांनो. इथे मला खरंच पूर्वीच्या पूर्णाजी असत्या तर किती बरं झालं असतं असं वाटलं बरं का. आता अश्विन पण रडायला लागतो बरं का प्रेक्षकांनो. रविराज म्हणतात अर्जुन, सायली, हे बघा ह्या वेळेला जर हे खोटं ठरलं ना तर मी सहन नाही करू शकणार. अर्जुन अरे माझा जीव जाईल बरं का. राकेश आता इथे बरोबर बोलतो बरं का आणि म्हणतो अरे काका हे सगळं खोटंच ठरणार आहे. अरे हे काय पुरावे आहेत का रे, सांग बरं मला. अरे चित्र काय काय ते गाठोडं काय आणि ते खेळणी, अरे हे सगळं काय आहे काका, याला काय पुरावे म्हणतात का. आणि हे मधुभाऊ, या मधुभाऊंना इतक्या वर्षीच्या गोष्टी आठवत असतील व्यवस्थित, कशावरून, असे कुठे पुरावे असतात का काका, तूच सांग. पण आणि हे अर्जुन, एक वकील जेव्हा दुसऱ्या वकिलासमोर उभा असतो ना तेव्हा पुरावे नीट आणावेत बाबा. अर्जुनला मुद्दाम तो हे करतोय बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे हे सगळं खोटे म्हणून. पण आता याला काय माहिती की अर्जुनने डीएनएचा एक ऑथेंटिक ऑफिशियल पुरावा आणलाय. आता तो पुरावा अर्जुन रिव्हील करतो बरं का. पण तत्पूर्वी बघा या कल्पनाताई म्हणतात ए बाबा राकेश, प्रत्येक वेळेला पुराव्याच्या भाषेत बोलायची गरज नसते बरं का. आमचा अर्जुन सायलीवर पूर्ण विश्वास आहे. राकेश म्हणतो पण मी तर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीये, आफ्टर ऑल मी पण वकील आहे ना. अर्जुन आता हसतो बरं का गालातल्या गालात आणि म्हणतो अरे आठवलं मला, तू सुद्धा वकील आहेस ना, विसरलोच होतो मी. आणलाय बरं का, मी पुरावा आणलाय राकेश. मी असा पुरावा आणलाय ज्याला कोर्ट सुद्धा नाकारू शकत नाही. आणि सगळ्यांचे चेहरे आश्चर्याने बघायला लागतात अर्जुनकडे. मग रविराज म्हणतात हो अर्जुन, मला असं काहीतरी दाखव की यापुढे मला कसलाही आणि कशामुळेही संशय येणार नाही. मग अर्जुनने ते फाईल आणली आहे डीएनएची आणि मग रविराजांना सांगतोय सिनियर, प्रिया तन्वी नाहीये, यासाठी आम्ही डीएनए टेस्ट केली होती प्रतिमा आत्याची आणि तिची. आणि त्याच वेळेला सायलीचं डीएनए सॅम्पल प्रतिमा आत्याच्या डीएनए सॅम्पलशी आम्ही मॅच करून पाहिलं. प्रियाने त्यावेळेला तन्वीचा म्हणजे खऱ्या तन्वीचा सॅम्पल दिला होता ना तिथे लॅबमध्ये, आणि हे रिपोर्ट आलेत बघ सिनियर. ह्या रिपोर्टमध्ये हे कळतंय की सायलीचे सॅम्पल मॅच झालेत प्रतिमा आत्याच्या डीएनएशी. आणि त्याशिवाय प्रियाने तन्वीचं म्हणून जे सॅम्पल दिलं होतं त्यालाही मॅच झालेत. दोन्हीही पुरावे आहेत सिनियर, तू बघू शकतो. अर्जुनने ती फाईल रविराजांच्या हातात दिली आहे. रविराज आता ती फाईल बघतात, चेक करतात. मग थोड्या वेळ त्यांनी जरा सस्पेन्स ताणलाय, म्हणजे असं म्युझिक वगैरे लावलंय. रविराज ते डीएनए बघतात, एकीकडे सायलीकडे बघतात आणि मग त्यांना कन्फर्म होऊन जातं. पण प्रेक्षकांनो हा सीन खूप अप्रतिम दाखवला बरं का त्यांनी. आता ते प्रतापराव पण बघायला लागतात ती फाईल. आणि मग रविराजांना सायलीची झालेली पहिली भेट म्हणजे
आश्रमातून ती आली होती ना, आपण मालिकेचे पहिले पहिले एपिसोड बघत होतो तेव्हा रविराजांची आणि सायलीची पहिली भेट दाखवली होती ना, ती भेट त्यांनी आज आपल्याला दाखवली आहे. काय मस्त वाटत होतं ना प्रेक्षकांना तेव्हा ही मालिका बघायला. अजूनही आवडतंच, पण तेव्हा ना वेगळंच काहीतरी आवरा होता या मालिकेचा. वेगळी स्टोरी, वेगळं डिफरंट काहीतरी आपण बघत होतो. सुरुवातीचे ठरलं तर मगचे एपिसोड अमेझिंग असायचे प्रेक्षकांनो, मस्त वाटत होतं तेव्हा. असो, आता रविराजांना ते सगळे क्षण आठवतात बरं का, आणि ते आता खूप भावूक होऊन म्हणतात, म्हणजे म्हणजे तूच माझी तन्वी आहेस. आता प्रत्येक जण ती DNA फाईल चेक करत असतं यावेळेला. रविराज आता सायलीकडे बघतात आणि रडायला लागतात. अश्विन म्हणतो, अरे काका, आता शंकेला जागा नाहीये. अरे सायली वहिनीच आपली तन्वी आहे. सगळेजण खूप खुश असतात. अस्मिता म्हणते, अगं ए पूर्णाजी, अगं बघतेस ना, अगं बघ, आपली तन्वी परत आली आहे. पूर्णाजी मात्र निशब्द होऊन रडायला लागतात. त्यांच्या तोंडातनं शब्दच फुटत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. अस्मिता म्हणते, अगं ए पूर्णाजी, अगं बोल ना, तू बोलत का नाहीयेस? त्यावर पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता, मी 20-25 वर्षापासून स्वप्न बघते ग, माझी तन्वी घरी परत आली आहे आणि आता हे स्वप्न पूर्ण होते तर माझा विश्वासच बसत नाहीये बघ. भीती वाटते ग, भीती वाटते की हे परत स्वप्नच तर नाही ना निघणार. असं म्हणून त्या खूप भावूक होऊन रडायला लागतात. तेव्हा सायली येते त्यांच्याजवळ आणि म्हणते, नाही पूर्णाजी, अगं हे स्वप्न नाहीये, बघ बघ मला, मी खरंच परत आली आहे. सायलीने आता पूर्णाजीचा हात तिच्या गालावर ठेवलाय आणि म्हणते, बघ पूर्णाजी, अगं माझा हा स्पर्श खरा आहे. पण हे सगळं होत असताना आता राकेशला प्रचंड जळफळाट होतो बरं का, आणि त्याला हे सगळं असह्य होतं आणि तो आता महिपतला व्हिडिओ कॉल करण्यासाठी बाहेर जातो. आणि बाहेर जाऊन व्हिडिओ कॉल पण करतो बरं का, आणि त्यावेळेला त्याचं बोलणं कोणी ऐकलेलं पण नाहीये. साहजिक आहे म्हणा, सगळे तन्वी भेटल्याच्या आनंदात असल्यामुळे त्याचं बोलणं कोण ऐकणार होतं. मध्येच त्यांनी हा सीन दाखवला म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करते. मंडळी, आजच्या या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका खरंच, कारण येत्या एपिसोडमध्ये सायली खरी तन्वी आहे या गोष्टीचा मोठा सोहळा होणार आहे आणि त्यातनं सायलीला काहीतरी सरप्राईज पण मिळणार आहे म्हणे. त्यासाठी बघत राहा मंडळी. ठरलं तर मग सायली पूर्णाजीला म्हणत असते, बघ पूर्णाजी, माझा स्पर्श खरा आहे. पूर्णाजी म्हणतात, बाळ बाळ तू परत आली आहेस, आला ग तो दिवस, माझी तन्वी मला परत मिळाली ग. पूर्णाजी खूप रडत असतात प्रेक्षकांनो. यार मला पण रडायला आला आज, खूप कसतरी वाटलं, म्हणजे खूप भावूक झाल्याचा प्रसंग होता प्रेक्षकांनो. सायलीला त्या पुन्हा पुन्हा म्हणतात, खरंच तू परत आली आहेस, खरंच. सायली अशी मानेने होकार देत असते. आता मध्येच त्यांनी प्रियाचं सीन दाखवलं. अरे यार हिचं काय मध्ये, ठीक आहे हिने तन्वीचा रोल केला होता, ही तन्वीच्या रोलमध्ये घुसली होती प्रिया, हरकत नाहीये. पण आता सायली खरी तन्वी आहे हे कळल्यावर हिची तडफड झाली ना, जळफळाट होऊ लागला बरं का प्रियाचा. पण अजून तिला कळलं नाहीये बरं का, म्हणजे मागे राकेशने सांगितलं त्यावरच ती जेलमध्ये काहीतरी असं खरडतीये बरं का, आणि बडबडतीये, म्हणतीये, तुला काय वाटतं ग सायली, सुभेदार किल्लेदार तुझ्या नावाचा जप करतील, तू तन्वी आहेस हे कळल्यावर तुला ते डोक्यावर घेऊन नाचतील. नाही ग, नाही नाही, मी ते काहीच होऊ देणार नाही, मी तुला संपवून टाकेल तुला मी. असं म्हणून ती त्या जेलमधल्या भिंतीला अशी जोरजोरात खरडताना काहीतरी दाखवली आहे. नाव खोडते ती सायलीचं आणि म्हणते, आता सायली आणि तन्वी ही दोन्हीही नावं उरणारच नाहीयेत. सुभेदार आणि किल्लेदार तुझ्या आठवणीत तडफडत राहतील आता, आणि तू त्यांना कधीच नाही सापडणार. तू कुठेच नसशील ग सायली, तू कुठेच नसशील आता. असं म्हणून ती ते सायलीचं नाव काढलेलं जोरजोरात खोडतीये, त्या नावावर राग काढते आणि मोठ्याने हसतीये बरं का. बहुतेक तरी प्रेक्षकांनो आता हे सायलीचा घात करणार आहेत बरं का हे सगळे मिळून. पण राकेशने एक शेवटचा मूर्ख प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाहीये. मैपत खरंच बदललाय का हो प्रेक्षकांनो, म्हणजे मला जरा डाऊटच येतोय. तर राकेशचा व्हिडिओ कॉल बघा आता मैपतल्या या सीनमध्ये. मैपत व्हिडिओ कॉलवर बोलतोय सचिनच्या फोनवर आणि म्हणतोय मैपतला, राकेश म्हणत असो, अण्णा अहो मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो, अहो ही बुवाबाजी सोडवा हो, अहो आपल्याला हे सगळं महागात पडू शकतं. मैपत म्हणत असतो त्याला, अरे बाबा आधी डोकं थंड ठेव आणि मग सांग मला काय झालं ते. राकेश म्हणतो, काय सांगू तुम्हाला, अहो ती सायली खरी तन्वी आहे हे कळलंय सुभेदार किल्लेदारला, आपण संपलोय अण्णा, आणि आता माझ्या बापाचा एकही पैसा आपल्याला मिळणार नाहीये. मैपत तिकडनं म्हणतो, आपल्याला, अरे बाबा मला तुमचा पैसा नकोय. राकेश म्हणतो, अहो पण मला हवंय ना, मला हवी आहे सगळी प्रॉपर्टी. अहो अण्णा काहीतरी करा, अहो अर्जुन सायलीला संपवा, अहो हे सगळं सत्य समोर आलंय. सचिन आता म्हणतो, अण्णा अहो ती सायली खरी तन्वी आहे ना हे सगळ्या सुभेदारांना कळलं असणार आहे बरं का, त्यामुळे सगळे फार आनंदात असणार आहे तिथे.
अण्णा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, अस्मिता आणि कोणत्याही सुभेदाराच्या चेहऱ्यावर मला हसू बघायचं नाहीये. मी ते सहनच करू शकत नाही. अण्णा तुम्हीच असे आहात ज्यांना तुम्ही बर्बाद करू शकता, त्यांना उद्ध्वस्त करू शकता. पण मैपतने त्याची भूमिका अगदी करेक्ट घेतली आहे बरं का प्रेक्षकांनो. तो एका कानाने ऐकतोय आणि एका कानाने सोडून देतोय. त्याने ठरवलंय की आपलं हा मार्ग बरा. ज्याच्यात इन्कम जास्ती तो मार्ग बरा, नाही का? मैपतला या मार्गामध्ये पकडायची पण भीती नाहीये. सगळ्या गोष्टी कशा आड लपून होतील ना. पण सुरुवातीला मैपतने जरा बघ्याची भूमिका घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. मैपत आता सचिन आणि राकेश दोघांनाही म्हणतो, अरे बाबांनो, कशाला तोडाफोडीची भाषा करता, कशाला मारामारीची भाषा करता, त्यानं काय होणार आहे? अरे उलट आपण दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार केला पाहिजे, म्हणजे आपलं पण चांगलं होतं. त्या सायली सुभेदारने जे काही केलं ते चांगलंच केलेलं आहे बरं का. त्या बाईला तिची ओळख मिळाली, चांगलं झालं तिचं, देव तिचं कल्याण करो. अरे यार प्रेक्षकांनो, भारी वाटलं बरं का मला हे सगळं ऐकताना ना. मैपत म्हणत असतो तिला तिची ओळख मिळाली, बरं झालं, देव तिचं कल्याण करो. राकेश तिकडनं म्हणत असतो, अहो पण अण्णा मला हे नकोय ना, हेच नकोय. अहो एक दिवस तुमचं हे वागणं, हे बुवाबाजी आपला घात करेल आणि त्या सायलीमुळे ना, अर्जुनमुळे तुम्ही जेलात गेले हे विसरले का? त्यावर आता मैपत म्हणतो, अरे बाबा त्या जेलात गेलो म्हणूनच मला साक्षात्कार झाला ना चांगल्या मार्गाचा. एका अर्थानं त्या सायलीनं बरं केलं मला जेलात पाठवलं. अरे देवा, आता तो राकेश वैतागतो आणि म्हणतो, अण्णा तुमच्याशी बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. सायलीने माझ्या पप्पांना जेलमध्ये पाठवलंय हे मी विसरणार नाहीये. सायली सुभेदार आणि किल्लेदार या दोघांच्या प्रॉपर्टीवर मजा मारणार आहे. आता मला ना हे सहन नाही होते आणि मी हे होऊ देणार नाहीये बरं का अण्णा. असं म्हणून आता तो फोन कट करतो बरं का प्रेक्षकांनो. मला ना प्रेक्षकांनो म्हणजे सहज आता या गोष्टीवरून विषय निघाला म्हणून सांगते. मला ना या प्रवृत्तीचा खूप राग येतो. म्हणजे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवर आपण का आणि कशासाठी डोळा ठेवायचा बरं? अरे स्वतःच्या कष्टाने केलेलं नेहमी आयुष्यभर पुरत असतं. असं शॉर्टकटने पैसा मागितल्यावर किंवा पैसा असा कोणाचा ओरबडल्यावरती तो कधीच पुरत नसतो. शिवाय आपण दुसऱ्याची शिव्याशाप घेतो ते वेगळे. हे असे जे विघ्न संतोषी लोक असतात ना प्रेक्षकांनो, हे प्रत्येकाच्या जगात असतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात असतात बरं का. प्रत्येकाला आपापला अनुभव असतो. काही लोक असे असतात ज्यांना कधीच कोणाचं चांगलं सहन होत नसतं. तसंच हा राकेश आणि सचिन या प्रवृत्तीची माणसं आहेत बरं का प्रेक्षकांनो. बरं आता या प्रियाचं मध्ये काय मला ते काही उमजेना, कारण पुढचा प्रोमो पाहिल्यावर हसायला पण आलं मला आणि जरा भीती पण वाटली बरं का प्रेक्षकांनो. आता सचिनला पण कळलंय की या अण्णाशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. तो व्हिडिओ कॉल कट करतो राकेश आणि चालला जातो तिथून. मैपत आपला तिथे म्हणत असतो, बघुनी बाबा लक्ष ठेवा यांच्यावर, या पोरांवर, यांना चांगल्या मार्गाने जायची सुबुद्धी द्या बघुनी बाबा, असं म्हणून त्याने डोळे लावलेत. आता सचिन बाहेर येतो आणि राकेशला व्हॉइस कॉल लावतो आणि म्हणतो, हॅलो राकेश ऐक माझं. राकेश म्हणतो, काय रे सचिन? सचिन म्हणत असो, हे बघ राकेश, मी याआधी पण तुला बोललो होतो की अण्णांशी बोलायला जाऊ नको या बाबतीत. अरे ते नेहमी एकच गोष्ट बोलणार आपल्याला की चांगल्या मार्गाने जा म्हणून. राकेश म्हणतो, अरे बाबा पण सायली अर्जुनला संपवायचं काम तेच करू शकतात ना, त्यांना जे जमतं ते आपल्याला नाही जमत ना. अण्णांनी त्यांची अक्कल ना त्या बहुगुणी बाबाकडे गहाण ठेवली आहे आणि त्यातच ते आता जगाचं कल्याण करायला निघालेत ना. आपल्याला त्या अण्णांचा शून्य उपयोग आहे. सचिन म्हणतो, नाही नाही राकेश, आपल्याला अण्णांचा उपयोग होईल, नक्की होईल. राकेश म्हणतो, ते कसा? त्यावर सचिन म्हणतो, हे बघ राकेश, एखाद्याच्या जिभेला रक्ताची चटक लागली ना की ती सहजासहजी सुटत नसते. मग त्याने कितीही पांढरे कपडे घालू दे, त्याच्यातला तो खरा माणूस आहे ना, तो कधी ना कधी डोकं वर काढतोच. राकेश म्हणतो, हे तू कशा संदर्भात बोलतोयस, म्हणजे तुझ्या डोक्यात तरी काय आहे? सचिन म्हणतो, हे बघ सध्या मी तुला सांगू शकत नाही, पण तुला एवढं सांगतो की त्या सायली अर्जुनला बर्बाद करायचं आपलं स्वप्न लवकरच आपण पूर्ण करू. हेर म्हणून तू त्यांच्यावर लक्ष ठेव, बाकी तू सगळं माझ्यावर सोड. चल बोलतो मी, असं म्हणून त्याने फोन ठेवलाय बरं का प्रेक्षकांनो. मध्येच त्यांनी हे सगळे सीन घेतलेत आज. म्हणजे त्यांना कदाचित असं सुचवायचंय का की सायली खरी तन्वी हा आनंद सुभेदार किल्लेदारांचा जास्ती दिवस राहणार नाहीये. मालिकानं प्रेक्षकांनो, म्हणजे असं मी म्हणत नाही, मला पण खूप आवडते ही मालिका, असं वाटतंच की संपूर्ण आहे, पण तरी सुद्धा त्यांनी या हॅपी एंडिंगवर एखाद्या महिन्यात वगैरे ही मालिका संपवली ना तर काही हरकत नाहीये. कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील ही मालिका, असं मला वाटतंय. चला बघूयात पण त्यांचा काय निर्णय आहे. यापुढच्या सीनमध्ये आपण आता सगळे सायलीचे सीन एन्जॉय करणार आहोत. पूर्णाजी खूप खुश असतात. सायलीच्या तोंडावरनं त्याही अशा हात फिरवत असतात आणि मग त्यांना ते रिअलाईज होतं की त्यांनी सायलीला तन्वी म्हणून आता मध्ये मध्ये जे ट्रीट केलं ना ते सगळे क्षण त्यांनी आपल्याला दाखवलेत.
सायली आता कसं ते गुलाबजामुन वगैरे खाऊ घातला होता तिने, ते सगळे सीन आपल्याला पुन्हा दाखवलेत. आणि ती ते मामाचा वाडा चिरेबंदी वगैरे म्हणते ना, चष्मा लपवते पूर्णाजीचा, ते सगळे सगळे सीन आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवलेत. पूर्णाजी आता सायलीला म्हणतात, खरंच शेवटी तो दिवस आलाच, माझी तन्वी मला परत मिळाली आहे, मी आता सुखाने डोळे मिटायला तयार आहे. सायली म्हणते, ए पूर्णाजी, असं नाही म्हणायचं. अगं आता कुठे आपण खऱ्या अर्थाने भेटलो ना, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवायचंय, छान तू मला अंगाई म्हणणार आहेस, तू तू मला भरवणार आहेस जेवण, आपण सगळं सगळं करायचंय जे आपण आतापर्यंत केलं नव्हतं. पूर्णाजी, मी आली आहे ना ग आता परत. आता पूर्णाजी पुन्हा तिची पापी घेतात. सायली घट्ट मिठी मारते तिच्या पूर्णाजीला. मग तो राकेश आतमध्ये येतो आणि त्याला ते सगळं दृश्य बघेन असं होतं बरं का. मधुभाऊंचे डोळे पण पाणावलेत, कुसुम पण रडते, अश्विन, सुमन सगळे सगळे जण रडतात प्रेक्षकांना. अर्थात हे सगळे आनंद अश्रू आहेत. पूर्णाजी आता उठून उभे राहतात आणि रविराज प्रतिमा आत्याला म्हणतात, रविराज प्रतिमा, मी सांगत होते ना तुम्हाला एवढ्या वर्षापासून की आपली तन्वी परत येणार आहे, ती कुठेतरी आहे. बघा, आपली तन्वी परत आली, ती आपल्या आसपासच होती पण आपणच तिला ओळखलं नाही. पूर्णाजी पुन्हा पुन्हा सायलीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत असतात. आता रविराजांची टर्न राहिली आहे ना. रविराजांनी आता ते DNA रिपोर्ट वगैरे बघितले आणि मग त्यांचा विश्वास बसला फायनली. मग रविराज सायली समोर येत म्हणतात, खरंच माझा माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. माझी माझी लेक एवढ्या दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर होती आणि मी मी तिला ओळखू शकलो नाही. आजवर आजवर आम्ही जखमा झेलल्या, त्या सगळ्या जखमांवर फुंकर घालायची ताकद फक्त तुझ्यात होती बेटा. तुझ्या मनात माझ्यासाठी एवढी माया का होती ते आज कळतंय मला. आणि माझ्या मनात तुझ्यासाठी एवढं प्रेम का होतं तेही कळतंय मला आज. प्रतिमाने आणि मी तेव्हाच आमच्या मनाचा कौल ऐकायला हवा होता ग बेटा. असं म्हणून आता ते सायलीला जवळ घेतात आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात. मस्त क्षण दाखवलाय प्रेक्षकांनो. आता रविराज खूप खूप रडतात सायलीला जवळ घेऊन. सगळेजण या बाप लेकीच्या जोडीकडे बघत असतात. सायली पण खूप भावूक झालेली आहे. आता प्रतिमा त्याला छोटी तन्वी दिसायला लागते बरं का. एक्झॅक्टली सायलीने आत्ता जो ड्रेस घातलाय ना, तोच ड्रेस त्या छोट्या तन्वीचा आपल्याला दाखवलाय. छोटी तन्वी सुद्धा त्यांनी खूप गोड घेतली आहे प्रेक्षकांनो. आता प्रतिमा त्याला ते सगळे क्षण आठवायला लागतात सायलीच्या लहानपणीचे. आणि सायलीने त्यांना शोधून काढलं तोही क्षण प्रतिमा त्याला आठवलाय. त्यावेळेला सुद्धा ही मालिका टॉपवर होती हा प्रेक्षकांनो, आणि आजवर पण आहे. प्रतिमा त्याला आता ते सगळे सगळे क्षण आठवतात आणि मग या सगळ्यांना सांगतात ते सगळं आठवून प्रतिमा त्या म्हणतात, मी ह्या वेळेला जेव्हा घरात आले तेव्हा माझी झोळी रिकामी होती, पण आज बघा, आज माझं माझं अख्खं कुटुंब माझ्या समोर आहे. माझे रविराज, माझी पूर्णाई आणि माझी तन्वी. असं म्हणून आता त्यांनी सायलीच्या डोक्यावरून हात फिरवलाय. मंडळी, आता नेमकं म्हणायचं तरी काय, सायली म्हणायचं का तन्वी म्हणायचं, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. प्रतिमा त्या, पूर्णाजी, रविराज, सायली हे तिघेचे तिघे चौघेचे चौघे एकमेकांना आता मिठी मारतात बरं का प्रेक्षकांनो. आणि राकेश असं मानेने नाही 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 करत असतो, विघ्न संतोषी, दुसरं काही नाही. आता सगळेजण खूप भावूक झालेले असतात. मधुभाऊ पण आता हसताय, एकीकडे रडताय, सगळेजण हे एकदम खुशमखुश झालेले आहेत प्रेक्षकांनो. आता सायली खरी तन्वी आहे, हा सोहळा मोठा साजरा होणार आहे बाबा. या सोहळ्यात आता काही घात होऊ नये म्हणजे झालं. कसं असतं ना, आपलं मन काहीतरी पॉझिटिव्ह झालं की लगेच निगेटिव्ह विचार करायला लागतो आपण. सहज आपलं आठवलं म्हणून बोलले बरं का. कसं होतं ना प्रेक्षकांनो, आपण आत्ताचा आनंद साजरा करायचा सोडून भविष्याची भीतीच मनामध्ये जास्ती बाळगत असतो नाही का. तुम्हाला पण असं होतं का हो प्रेक्षकांनो? कधी कधी होतं बरं का मला. पण तरी सुद्धा थिंक पॉझिटिव्ह आणि बी ऑप्टिमिस्टिक या वाक्यावर मी कायम विश्वास ठेवू नये अजून सुद्धा. चला तर मग बघा, आता सगळेजण हॅपी हॅपी झालेत. आपल्याला वाटलं ही मालिका इथेच संपायला हवी होती, पण नाही, अभि तो सुरुवात आहे असं त्यांनी दाखवलंय. कल्पनाताई आता सायलीला असं खुणवतात, ये बेटा तन्वी माझ्या जवळ ये. आणि मग कल्पनाताई, सायली, अस्मिता, प्रतापराव, अश्विन हे सगळे चौघ पाची जण एकमेकांना मिठी मारतात अगदी घट्ट. कल्पनाताई सायलीच्या पाप्या घेत असतात. सगळ्यांनी सायलीची पापी घेतली आहे बरं का प्रेक्षकांनो. सायली आता मधुभाऊंजवळ जाते, मधुभाऊंना मिठी मारते, कुसुमला मिठी मारते. लय अमेझिंग आहे आजचं सीन. फायनली अविस्मरणीय भागाचा हा तिसरा भाग तुम्ही आज बघितलाय प्रेक्षकांनो. मागचे तिन्ही एपिसोड अप्रतिम होते. चैतन्य म्हणत असतो आता पूर्णाजीला, बघ पूर्णाजी, तू नेहमी म्हणत असते ना, देवाची करणी आपल्याला कधीच कळली नाही. खरंच ग पूर्णाजी, आज मला तुझं बोलणं पटलं ग. अगं सायली वहिनी इतके दिवस आपल्यासोबत होती, आपल्यासोबत राहत होती, तिला दिवस रात्र आपण बघत होतो, पण तरी आपल्या लक्षात आलं नाही ग ती खरी तन्वी असेल.
त्यावेळेला अश्विनने चैतन्याला छान उत्तर दिलंय. अश्विन म्हणतो, अरे चैतन्य, आपण त्यावेळेला असं समजत होतो की सायली वहिनी तान्ही असल्यापासून आश्रमात आहे, पण आज आज मधुभाऊंकडनं पहिल्यांदा आपल्याला समजतंय ना की ती कुठल्या वेळेला आश्रमात आली आणि त्यावेळेला ती किती मोठी होती. हे मधुभाऊंकडनं समजल्यानंतर आपल्याला हे सगळं कन्फर्म झालं ना रे. मग प्रतापराव म्हणतात, खरं तर आपल्या सगळ्यांनाच मनोमन जाणवत होतं सायलीचं आणि आपलं काहीतरी नातं आहे, पण हे नातं नेमकं काय आहे तेच आपल्याला कळत नव्हतं. फारच उशीर घेतला बाबा तुम्ही कळायला. मला तर वाटलं होतं प्रेक्षकांना सायलीचे पोरं सोरं झाल्यावर लक्षात येतं की काय, पण चला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाहीये. रविराज म्हण, खरंय, आता आमच्याही लक्षात येत होतं, पण कसं झालं ते वकील पडलो ना आम्ही, पुराव्याशिवाय आम्ही विश्वास ठेवत नाही ना. मग अर्जुन म्हणतो, सिनियर, आता तरी पटलं ना तुला? रविराज म्हणतात, हो रे अर्जुन, खरंच पटलंय मला. अर्जुन, आता इथून पुढे ना मी तुझ्याकडे कधीच कुठलाच पुरावा मागणार नाही बघ, असं रविराज अर्जुनला सांगतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. आणि आजचा हा अविस्मरणीय भागाचा हा तिसरा भाग आपण इथे संपवत आहोत. म्हणजे आजचा एपिसोड इथेच संपला. सायली खूप खुश आहे बाबा. आता काय, सध्या ती टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. तिला काय सांगायची गरजच नाहीये काही कुठल्या गोष्टी. तिला तिचं कुटुंब परत मिळालंय, सगळं सगळं परत मिळालंय बाबा. आता तर ती शान मारणारच. जोकचं पार्ट, पण खरंच चांगलं झालं. सायलीला तिचं कुटुंब परत मिळालं. आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून एवढी वर्ष दूर राहणं, सायलीने आतापर्यंत खूप खस्ता खाल्ल्या प्रेक्षकांनो. तिने खूप दुःख झेललेली आहेत. इथे सासरी आल्यावर पण तिला काही कमी त्रास झालेला नाहीये. सगळ्या कष्टाचं फळ तिला छान मिळालंय, चांगलं मिळालंय. शेवटी कष्टाचं फळ हे गोडच असतं म्हणतात ते. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय सायली देवी आईचे आभार मानत म्हणते, देवी आई, तू मला माझं कुटुंब परत दिलंस, मी तुझे किती आभार मानू. आणि पूर्णाजी म्हणतात, आता तन्वी दिवस साजरा होणार, बघाच मी काय सोहळा करते माझ्या तन्वीसाठी. राकेश प्रियाला जाऊन सांगतो, सायलीला सगळं आठवलं लहानपणीचं क्लिअर, तिला कळलंय ती तन्वी आहे आणि घरच्यांना पण कळलंय. मग प्रिया खूप चिडते बरं का आणि म्हणते, नाही नाही, मी हे सहनच करू शकत नाही, मी त्या सायलीला सोडणार नाही, मी तिला मारून टाकेन. हिला जेलसी फील होऊ लागली बरं का प्रेक्षकांनो. हिला मिळालं होतं पण हिने हिच्या कर्माने घालवलं बरं का प्रेक्षकांनो. काही पण असो, बघूयात आता पुढच्या सगळ्या एपिसोडमध्ये काय काय धमाल होणार आहे. आजचा हा आपला एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास नक्की आवर्जून लाईक करा प्रेक्षकांनो. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघूयात उद्या काय घडतंय मालिकेत. चला तर मग मंडळी, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू आपल्या दुसऱ्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.